झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत। या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या नगरपरिषद निवडणुकीत आज मोठे राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले। दोंडाईच्या नगरपरिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल यांनी आपला अर्ज भव्य रॅली काढत दाखल केला। दोंडाईच्या शहरातून काढण्यात आलेल्या या रॅलीत राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच दोंडाईशातील पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे रावल गट आणि डॉक्टर देशमुख गट आज एकत्रितपणे या रॅलीत उभे राहिल्याचे दृश्य विशेष ठरले। या एकजुटीमुळे दोंडाईच्या येथे विरोधकच उरले नाहीत अशी चर्चा शहरात रंगताना दिसते। अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत म्हटले की नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकांमध्ये उत्तर महाराष्ट्रात भाजपा आणि महायुती मोठा विजय मिळवतील। तसेच त्यांनी अलीकडच्या बिहार निकालाचा संदर्भ देत बिहार जंगलराज होण्यापासून वाचले, तिथे भाजपाचा रेकॉर्ड ब्रेक विजय झाला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही महायुती विजय होईल असा विश्वास व्यक्त केला। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।